पूजा खेडकरनं दुबईमध्ये पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। एका वृत्तपत्राने या संदर्भात दावा केलाय। केंद्रीय लोकसेवा आयोगापाठोपाठ दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं दणका दिल्यानंतर पूजा खेडकर दुबईमध्ये गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे IAS दर्जा मिळवल्याचा ठपका तिच्यावर आहे। गेल्या 10 दिवसांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल आहे। मसुरीच्या IAS प्रशिक्षण संस्थेनं तिला परत बोलवलं, मात्र ती हजर झालेली नाहीये। वाशिममधून निघालेली पूजा खेडकर नक्की कुठे आहे याचा ठाव ठिकाणा लागत नाहीये आणि कोर्टानेही तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। आता पूजा खेडकर दुबईत पसार झाल्याचा एका वृत्तपत्राने दावा केलाय। पूजा खेडकर सापडत नसल्याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पूजा खेडकर परदेशात पसार झाल्याची सध्या चर्चा आहे। खरोखर इतकं सहज शक्य आहे देशातून बाहेर देशात फरार होणं? अशा कुठल्याही गुन्ह्यांमध्ये ज्या दिवशी FIR दाखल होते किंवा ज्या दिवशी गुन्हा दाखल होतो पोलीस स्टेशनला किंवा कुठेही क्राईम ब्रँचला असेल, पोलीस स्टेशनला असेल, त्या दिवशी गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब ती व्यक्ती अटक होणं गरजेचं असतं। अटक जर झाली नाही तर तिला हुडकण्याचं काम, तपास घेण्याचं काम, चौकशी करण्याचं काम चालू होतं। आणि तिसरी जी स्टेज असती ते त्यामध्ये तपासामध्ये ती व्यक्ती लगेच मिळत नाही, लगेच सापडत नाही। तर त्यावेळेस आपण देशाच्या पातळीवरती जेवढे एक्झिट पॉइंट असतील किंवा भारताच्या बाहेर जाणारे, मग तो सीपोर्ट असेल, एअरपोर्ट असेल किंवा अजून कुठल्याही मार्गाने नेपाळची आपली बॉर्डर असेल, अशा कुठल्याही मार्गाने जाणाऱ्या चेकपोस्टवरती आपण अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये लुकआउट नोटीस, LOC असा शब्द आहे त्याचा शॉर्ट फॉर्म, ही लुकआउट नोटीस त्या संबंधित इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मार्फत केली जाते। कदाचित असं पण होतं कधी कधी की लुकआउट नोटीस काढली जाती पण कॉम्प्युटरला ते नाव त्यावेळेस फीडिंग करताना त्याचं रिफ्लेक्शन कॉम्प्युटरमध्ये येत नाही। म्हणजे की समजा आता पूजा खेडकर हे नाव टाकलेलं आहे तर त्याच्या स्पेलिंग पासपोर्टवरती PUGA असेल आणि आपलं ऍक्च्युअल स्पेलिंग त्याच्यापासून जर आपण सगळे आता म्हणतोय LOC नोटीस काढताना POOJA झाला असेल तर तिची ती लुकआउट नोटीस त्या ठिकाणी दिसणार नाही। ही लुकआउट नोटीस तात्काळ इश्यू होणं हे खूप महत्वाचं असतं अशा केसेसमध्ये, कारण ते तुम्ही 2 दिवसांनी 4 दिवसांनी इश्यू जर केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती पसार झालेली असते। आणि पूजा खेडकरच्या बाबतीत निश्चितपणे तसंच काहीतरी घडलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच ती आज बाहेर देशामध्ये किंवा परदेशामध्ये पसार झाल्याचं आपल्याला म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी24 तास, पुणे। तर या द खेडकर फाइल्स मध्ये आतापर्यंत नेमकं काय घडलंय आपण पाहूया। बनावट कागदपत्रांआधारे UPSC परीक्षा दिल्याचा आरोप आहे। तर अपंगत्व, OBC नॉन क्रिमिलेअर असल्याची बोगस प्रमाणपत्र तिने सबमिट केली होती। नावं बदलून, खोटे पत्ते देऊन विहित संख्येपेक्षा जास्त वेळा तिने परीक्षा दिल्यात। पुण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याची केबिन बळकावली। आठ जुलै 2024 पूजाची वाशिमला बदली करण्यात आली। 16 जुलै 2024 प्रशिक्षण थांबवण्याचे आदेश देण्यात आले। तर 19 जुलै 2024 ला UPSC कडून फसवणुकीचा गुन्हा पूजावर दाखल करण्यात आला। IAS पद रद्द का करू नये UPSC ची कारणे दाखवा नोटीस तिला बजावण्यात आली। नोटिशीला पूजा खेडकरनं उत्तरच दिलं नाहीये। तर 31 जुलै 2024 ला IAS दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला।